सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, राज्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकारचं लक्ष देणार असल्याचंही फडणवीस म्हणाले। मंत्रिमंडळ बैठकीत मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। महाराष्ट्रातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत करणार असल्याचं म्हटलं गेलेलं आहे। त्यांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचं मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याचं समजतंय। मंत्रिमंडळ बैठकीत मृत पर्यटकांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आलेली आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी, राज्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचं फडणवीस म्हणाले। मंत्रिमंडळ बैठकीत मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे, तर महाराष्ट्रातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत करणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे। पहलगाममध्ये दहशतवादी भ्याड हल्ला करण्यात आला पर्यटकांवर आणि या पर्यटकांमध्ये 6 जणांचा समावेश हा महाराष्ट्रातील होता। त्यामुळे आता मृत पर्यटकांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, या संदर्भातला अधिकचा तपशील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित, तसेच आपण मित्र राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री देखील या बैठकीला उपस्थित आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपण जो काश्मीरमध्ये जो हल्ला झाला पहलगाम येथे, त्यामध्ये 28 पर्यटक मृत्युमुखी पावले आणि त्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। पहिली त्यांना राज्य मंत्रिमंडळाची बैठक जशी सुरू झाली तशी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा देखील केलेली आहे आणि आपण या कुटुंबाच्या रोजगारासाठी राज्य सरकार लक्ष देखील देणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे काल आपण जगदाळे कुटुंबातील मुलीला नोकरी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता, त्यांनी फोनवरती चर्चा देखील केलेली होती। त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या विशेष अधिकार वापरत त्यांना आता शासकीय नोकरी देण्याचा निर्णय देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर केलेला आहे। त्यामुळे दोन महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले। त्यामध्ये पहिला म्हणजे 50 लाखाचा अर्थसहाय्य त्यांना देण्यात आलेला आहे, तसंच आपण बघितलं तर रोजगारासंदर्भात त्यांना नोकरी देखील आता सरकारी शासकीय याच्यामध्ये देण्यात येणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा घेण्यात आलेला आहे। ठीक, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।